is a scam. Crypto is a fraud. I'm saying that. 2016 कितें जालें, demonetization जालें. आमगे 500 रुपी सॉरी 1000 रुपी नोट 500 रुपी नोट तेदोना कितें जालें, तेंक वॅल्यू आसना. करेक्ट. आतां हेंक वॅल्यू कितें आहा, दिस 500 रुपीज नोटा कित्याक वॅल्यू आहा, बिकॉज गव्हर्मेंट से सो. डॉज कॉइन आहा तो एक मीम कॉइन, इट्स अ मीम कॉइन. तो डॉज कॉइन क्रिएट केलो तो इज टू मेक अ फन ऑफ क्रिप्टो करन्सी. यू नो दॅट. टू मेक अ फन ऑफ क्रिप्टो करन्सी डॉज कॉइन तेका लागून क्रिएट केल्लो. बट डॉज कॉइन पॉप्युलर जालो. This is Vaibhavi. Welcome back to another episode of Goa Platform. आजपर्यंत जे हांवें पॉडकास्ट केल्या ते ऑन पर्सनल लायफ, फन, एंटरटेनिंग आनी सगळ्यांनी खूब मोग दिला. सो थँक्यू सो मच. पूण आयचो जो पॉडकास्ट आसा तो मातसो डिफरंट बट व्हेरी इन्फॉर्मेटीव आनी मुखार फ्युचरा खातीर खूब बऱ्याक पडपा सारको पॉडकास्ट. सो द मेन मोटीव बिहायंड दिस पॉडकास्ट इज दॅट फायनान्शियल एज्युकेशन जे खूब जाणांक ना. आज आमचे कडेन पयशे आसा बट आमचे कडेन नॉलेज ना. सो ती नॉलेज शेअर करपाक आज म्हजे बरोबर आसा फ्रँकी सिमोस, हू इज गोइंग टू शेअर हिज इन्फॉर्मेशन अबाउट क्रिप्टो, बिटकॉइन, ब्लॉकचेन एंड मेनी मोर. वेलकम टू गोवा प्लॅटफॉर्म फ्रँकी. थँक यू वैभवी. ओके, सो आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर टुडेज एपिसोड बिकॉज हांवें आयकलां की क्रिप्टो इज समथिंग जे आमी घरा बसून जोडपाक शकता. इज इट ट्रू? सी, क्रिप्टो घरा बसून जोडूंक शकता आनी जाय जाण जोडटाय बीन. So it's not that great, but it is very common in other countries. Sort of America, Europe, जे actually जोटाय. So it is very common for them. And तुई तो question केलो, is it जोडपा शकताय? कित्याक already people are earning from cryptocurrency just sitting at home. कळ्ळा तुका? आनी आतां की क्रिप्टोकरन्सी आतां ही वायड एडॉप्शन येवपा आहा. आतां ट्रेंडिंगा आहा. जाय जाण हे क्रिप्टो वर्ड पयले पावटी आयकताय लोक. आणि क्रिप्टो म्हळ्यार एक सिक्रेट. क्रिप्टो मीन्स इट्स अ सिक्रेट. सो क्रिप्टो करन्सी म्हळ्यार आमी न्हू, दोज आर सिक्रेट करन्सी. ऑर यू कॅन अनादर यूज द वर्ड कॉल्ड हिडन. सो क्रिप्टो इज सिक्रेट ऑर हिडन करन्सीज. सो तेका लागून तुज्यांनी घराक रावन बट जोडपाक शकता थ्रू क्रिप्टो करन्सी, बट यू नीड टू हॅव दॅट इन्फॉर्मेशन ऑर नॉलेज. तुका तरी क्रिप्टो करन्सीची नॉलेज ना जाल्यार तूं कितकोन जोडटले पयशे. So first you need to put your hours, your time to study, to get that knowledge, to educate yourself about cryptocurrency, and then you can start earning like other people who are earning worldwide. Okay, but imagine की आमकां कांयच खबर ना about crypto. म्हणल्यार आमी फर्स्ट टायम आयकता. So how will you start with the topic? म्हणल्यार सपोज तुका एक्सप्लेन करपा जाय कोणाकूय. Okay. की what is crypto, my bitcoin, blockchain. ह्या टर्म्स कोणेच सपोज आयकुना. How will you start? See, okay, first I will start with the blockchain. कित्याक ज्यो क्रिप्टो करन्सीज आहाय न्हू, दीज आर ऑल ऑन द ब्लॉकचेन. आनी ब्लॉकचेन म्हळ्यार टेक्निकल टर्म. आतां इलेक्ट्रिसिटी कितकोन लायट येता ती आमकां खबर ना न्हू, हाव दॅट फंक्शन. सो सिमिलरली ब्लॉकचेन देर इज अ टेक्नॉलॉजी. ओके. आनी ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहा ती डिसेंट्रलायज. इट इज डिसेंट्रलायज डिस्ट्रिब्युटेड लेजर. जस्ट लायक अ फायनान्शियल रिकॉर्डा एक जो फायनान्शियल अकाउंटिंग बूक आसता आणि त्याची आम्ही मेंटेन करता इनकम किती येता, एक्सपेंडिचर किती येता. सो सिमिलर लायक दॅट ब्लॉकचेन इज अ लेजर वेर ऑल द ट्रान्झॅक्शन हॅपन्स ऑन दॅट, बट इट इज अ टेक्नॉलॉजी, इट्स अ ओपन सोर्स टेक्नॉलॉजी अँड इट इज डिसेंट्रलायज. सेंट्रलायज न्हू. सेंट्रलायज जाल्यार कितें जातली, सेंट्रलायज जाल्यार दर तूं थिंग हॅक जालें एवरीथींग इज गॉन. सो ब्लॉकचेना एक ब्युटी आहा ती इट्स अ डिसेंट्रलायज आनी तेका लागून ज्यो क्रिप्टो करन्सीज आहाय न्हू त्यो सगळ्यो ब्लॉकचेनीचे आहाय अँड दॅट्स वाय दे आर व्हेरी पॉप्युलर. आता ब्लॉकचेन हांवें एक्सप्लेन केलं तुका. इट्स अ डिसेंट्रलायज डिस्ट्रिब्युटेड लेजर. म्हळ्यार जे ट्रान्झॅक्शन इज हॅपनिंग अबाउट द क्रिप्टो करन्सी इज ऑन द ब्लॉकचेन. आणि ती ब्लॉकचेना एक ब्युटी म्हळ्यार ती कोणाच्यानी हॅक करूं येना कित्याक डिस्ट्रिब्युटेड आसताय. म्हळ्यार एक कडेन कंप्युटर ना, जायत कडेन कंप्युटर आहाय, ताका आमी नोड्स म्हणटा. इन ब्लॉकचेन देर आर वेरियस टर्म्स, टेक्निकल टर्म्स, ते मातशे तकले वयल्यान वयतले. बट सिंपल हांवें एक्सप्लेन करूंक गेल्यार जायत कंप्युटर्स आहाय who are running that blockchain software. Okay, and it is a worldwide. तू एक कंप्युटर तू इंडियन आसले आणि दुसरे कंप्युटर वर्ल्ड वाईड आसले. देर आर सो मिलियन्स ऑफ कंप्युटर्स कळना तुका ऑन द ब्लॉकचेन. सो एक कंप्युटर तरी करप्ट जालो जाल्यार, एक कंप्युटर तर बॉन्ड जालो जाल्यार इट डजंट मॅटर, इट डजंट स्टॉप, इट कीप्स ऑन रनिंग. सो तेका लागून दॅट इज द ब्युटी की ब्लॉकचेन हॅक करूंक जायना.
आणि ज्यो क्रिप्टो करन्सीज आहे त्यो ब्लॉकचेनीचे आहे आणि क्रिप्टो वर्ड हांवें सांगितला इट्स अ हिडन इट्स अ सिक्रेट. सो दीज आर द सिक्रेट करन्सीज आणि ह्यो सिक्रेट करन्सीज स्टार्ट जावपाचे इट्स ऑन द जे बेज आहा ते इट्स अ ब्लॉकचेन. बट which is the first cryptocurrency? Bitcoin. So Bitcoin जो आहा, now this is fake Bitcoin, okay? Bitcoin आहा तो digital. आता physical काय ना, physical काय ना. So but I just bought this online. कळणार का? But जो Bitcoin आहा नो, so digital आहा. It's not a physical. There is no physical coin like this. Okay? So everything is digital. Everything is on the computer. Everything is on the network. आता Bitcoin केदोन start जाल्लो? म्हणल्यार लायक आता पासबुक असता बँकेचो तसो ना. ना 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 इट इज ऑल डिजिटल. इट्स ऑल डिजिटल. पासबुक पसून आहा जाल्यार तुगे ती ट्रान्झॅक्शन सगळी तुगे ऑनलायन हें जाताय न्हू ती. सी बँका पसून तेंगेलो एक सिस्टम आहा. दे ऑल्सो मेंटेनिंग बट तेंगे तो सिस्टम आहा तो इट्स अ सेंट्रलायज. तेंगे तरी सिस्टम हॅक जालो न्हू आनी हेज्या पयलीं जालो आहाय. बँका तरी तो सिस्टम हॅक इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हॅक बट दोर तो हॅकर्स बी बरे आहाय मास्टर माइंड आहाय. बट तेम तरी एक स्मॉल बँका आय एम नॉट सेइंग big banks like HDFC and I'm not promoting any of those banks. These are the too big to fail म्हळ्यार तेश कोन HDFC, ICICI कळना तुका. बट स्मॉल बँक आहा and they are also running the system. तेंगलो सिस्टम आहा. They are also everything is ते पासबुक पसून मेंटेन करता जाल्यार there is also overhead but there is also digital transaction which is going on, right? कित्याक ते प्रिंट आउट काडपाक जाय तेंगे सिस्टम आहा. बट दो तरी सिस्टम हॅकरान तरी हॅक केलो जाल्यार एवरीथिंग इज गॉन. मागीर हुंया मेंटेनन्स हुंया ते हार्ड डिस्क तरी करप्ट जालें इट्स गॉन. सो ब्लॉकचेन ताका लागून म्हणटा ब्लॉकचेन इज व्हेरी डिफिकल्ट टू हॅक. कित्याक ब्लॉकचेन एक कडेन ना. ब्लॉकचेन आर रनिंग वर्ल्ड वायड अक्रॉस डिफरंट ऑफ कंट्रीज. अराउंड 195 कंट्रीज आहाय कळना तुका. आनी ते ब्लॉकचेन इज डिस्ट्रिब्युटेड अमांग ऑल. धर तूं सगळे तरी कंट्रीज सगळ्यान तरी तो सिस्टम बंद केलो विल इट ब्लॉकचेन काबार जातली? येस जातली. बट केदो जातली? केदोना बीग इव्हेंट जातना न्युक्लियर कितें हें जायत बॉम्ब घालीत आनी सगळे आखो वर्ल्ड काबार. वर्ल्ड काबार जालो जाल्यार मनीसू काबार आनी मनीस काबार जाल्यार सिस्टम आनी बिटकॉइन आनी ब्लॉकचेन आनी पयशे आमी कितें करतले कळना तुका. बट स्टील एक तरी मॅशीन पसून चलता एक पसून तरी इट्स नेटवर्क इज वर्किंग कंप्युटर नोड इज वर्किंग देन इट वील बी सर्वायवल. सो दॅट इज तेका लागून ती ब्लॉकचेन आहा ती इट्स व्हेरी स्ट्रॉंग एंड इट कॅनॉट बी हॅक्ड इजिली. पण तेका लागून जर तुवें तो एग्जाम्पल दिला पासबुकाचेर ओके करपा जाता बट ट्रान्झॅक्शन आहे ते डिजिटल. बट बँका तो सेंट्रलायज सर्वर आसता आनी बँका तो सेंट्रलायज सर्वर एक हॅक जालो म्हणटरी एवरीथिंग इज गॉन. मागीर तांकां परतून झिरो वचून स्टार्ट करूंक पडटा. बट आय एम टॉकिंग अबाउट द स्मॉल बँक नॉट द बीग बँक्स. तेंगे सिस्टम आहे ते लायक व्हेरी गुड नॉट टू फेल म्हणटा एश कोन because those big banks are too big to fail. Okay. पण I want to know about you की तुका कशें कळ्ळें about this? How you started your journey? Okay, see म्हाका हांवें 2017 हें टर्म ब्लॉकचेन चड कोन्न बिटकॉइन एक्चुअली ब्लॉकचेन न्हू बट बिटकॉइना हांवें न्यूज चोयल्लो ऑन इन शॉर्ट एप आहा तो खबर आसता तुका. सो तेजेर हांवें 2017 डिसेंबरा म्हयन्या चोयल्लो कित्याक हांव न्यूज अपडेट चोयतालो. बट हे जे क्रिप्टो करन्सी येश न्हू पयलीं हांव पयलीं स्टॉक्सां आहलो इन 2014 ऑनवर्ड्स. सगळे स्टॉक्स आसताले मुगोडे. टाटा जावं रिलायन्स जावं MRP पसून आख्खो एक फूल स्टॉक आहलो मुगोडे. सो आय वॉज फायनान्शियली व्हेरी मच एड्युकेटेड एंड आय वॉज इन द स्टॉक मार्केट. बट मुगे डायवर्जन आतां क्रिप्टो करन्सी केदोन येवपा लागली 2017 वेन आय हर्ड अबाउट द बिटकॉइन. आतां तो ते दिसा डिसेंबर म्हयन्या तो न्यूज येयलो इन द फर्स्ट वीक that Bitcoin reached crossed to $10,000 US. 2017 कित्याक 2017 मुगे इंट्रोडक्शन जालें बिटकॉइनाचे थ्रू दॅट ॲप त्या न्यूज ॲप ते आनी विथीन अ वीक तो $10,000 आहलो तो $20,000 जालो. ना आय विल बी व्हेरी सरप्रायज. मुचो तरी एक असेट आहा तो तेज प्रायस तरी एक विका भितर डबल जालो जाल्यार ऑब्वियसली यू गोन आतां हांव ते फायनान्शियल वर्ल्डा आहा आनी हांव स्टॉक्स आनी तितून आहा जाल्यार आय एम ऑल्सो व्हेरी क्युरियस न्हू हेज प्रायस डबल कितको आलो एक विका भितर. एंड दॅट्स वाय वॉट स्टार्टेड आय डुईंग रिसर्च. तेन्ना आतां म्हाका तेका हांवें चड घेवन बसूना हांवें बट दॅट्स वेर द जर्नी स्टार्टेड. एंड 2018 हांवें तितू कॅज्युअली गेल्लें बट 2019 ऑनवर्ड्स आय वॉज व्हेरी सिरियस. आय वॉज लर्निंग अबाउट वॉट इज बिटकॉइन ब्लॉकचेन म्हळ्यार कितें क्रिप्टो करन्सी म्हळ्यार कितें 2019 आसा. बट खंय शिकप तें? सगळें ऑनलायन. इफ यू हॅव गुगल
you put any question, you'll get the answer. ओके कळणार तुका? So Google was popular and even YouTube कळणार तुका? YouTubeचे पासून हांवें जायत व्हिडिओज चोयले इन्फॉर्मेशन. सी whenever information is there न्हू हांव थिंग वयता, हांव रोखडो अट्रॅक्ट जाता. सो दॅट्स वाय व्हेरी मच इवन म्हगे स्कुला पासून कॉलेजीन पासून आसतना लेक्चर केन्ना बंक कोनासलो. आनी हांव कितें तरी इव्हेंट जाता हायस्कुलाक हेजे लेक्चर आहा जे कोण तरी गेस्ट येवपा कितें तरी टॉपिकाचेर उलोवपा, आय वॉज लायक नॉलेज घेवपा जाय, सो हांव घेतालो. सो दॅट्स वॉट इंट्रस्टेड मी टू लर्न समथींग अबाउट न्यू बिटकॉइन. सो तेन्ना ती जर्नी स्टार्ट जाली 2019 आसा. आणि बिफोर दॅट तू कितें करतालो? तेन्ना बिफोर दॅट सी फर्स्ट टायम म्हगे फर्स्ट जॉब आसलो तो इट वॉज इन रिलायन्स लायफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेड, रिलायन्स लायफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. ते कंपनी एज्युकेशन कितें तर? एड्युकेशन सी हांवें म्हगे स्कुलींग केल्लें सेंट रॉक हाय स्कूल थोडेकांट ऑफ वेल्ली, आनी मागीर हांवें हायर सेकंडरी म्हगे बॅचलर इन कॉमर्स डिग्री केल्ली ती CS कॉलेज फ्रॉम कुंकली एड्युकेशनल सोसायटी. आनी उपरांत मागीर हांवें केलो तें MBA केलें, मास्टर इन बिझनस एडमिनिस्ट्रेशन फ्रॉम कर्नाटका स्टेट ओपन युनिवर्सिटी. ओके. आनी तेजे उपरांत हांवें आनी केलें पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनस मॅनेजमेंट. सो आय ऑलमोस्ट स्पेंड 25 years of my life in education. That's what I'm trying to tell you. Education हितून न्हू म्हाका कितें दी तूं समथींग न्यू if that topic interest me न्हू हांव म्हगे रिसर्च करतलो, हांव म्हगे जाय कितें करतलो. सो एड्युकेशन देर इज नो नथींग. म्हगे फॅमिलीन म्हगे मामीन जाय कितें सपोर्ट केलो म्हाका, तूं कितें करपा जाय तूं कर, नो प्रॉब्लम. सो MBA केली, देन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनस मॅनेजमेंट केलें, एंड फ्रॉम देर इन 2013 म्हगे फर्स्ट जॉब इन रिलायन्स लायफ इन्शुरन्स कंपनी. कळना तुका? एज अ ट्रेनी सेल्स मॅनेजर येयलो हांव ते कंपनीक 6 Feb 2013. द डेट पासून उगडा आसा. दॅट वॉज माय कित्याक ते आमगे कॅम्पसा आमगे ते MBA करतना इंटरव्यू गेल्लो, 5-6 जाण इंटरव्यूअर येयल्ले आनी ते इंटरव्यू गेले आनी आय वॉज सिलेक्टेड. आय वॉज नॉट प्रिपेर्ड, तेका लागून म्हणटा एक स्पॉन्टेनियस हांव आय एम रियली गूड. सो इफ यू आस्क मी एक डायरेक्ट क्वेश्चन विचारता आनी आय डोंट इवन नो वॉट इज दॅट क्वेश्चन, आय गिव स्पॉन्टेनियस व्हेरी गुड आन्सर. सो तो इंटरव्यू पासून आय वॉज नॉट प्रिपेर्ड आनी हांवें एक्सपेक्ट करून आय वील सिलेक्ट जाता म्हणून. आनी 5-6 जाण एक बारारी क्वेश्चन विचारप म्हळ्यार आनी यू आर गिवींग डब आन्सर दिवप म्हळ्यार फकांड न्हू ती. आनी हांव सिलेक्ट जालो एज अ ट्रेनी सेल्स मॅनेजर. दॅट वॉज माय फर्स्ट जॉब इन रिलायन्स लायफ इन्शुरन्स. माय सॅलरी वॉज अरावंड 12,000 स्टार्ट गेलो ती. आनी विथीन अ मंथ हांवें प्रमोशन गेलें, कित्याक ते फायनान्शियल इयर एंड जाल्लें 31st March 2013. आनी ती एक टार्गेट आहली आनी ती टार्गेट अचीव केली विथीन अ मंथ. आनी हांव ट्रेनी सेल्स मॅनेजर फ्रॉम 12,000 to 20,000 एज अ सेल्स मॅनेजर. आनी आय वॉज द यंगस्ट एंड द फास्टस्ट सेल्स मॅनेजर इन गोवा. आनी म्हगे जाय जाणांन पोस्टर बी चोयला आसतले ते जे मारले कळना तुका ते कंपनीन इन पेंजीम एरिया. एंड इवन माय द इंस्टिट्यूशन श्री इंस्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट स्टडीज तेम पासून हें केल्लें म्हाका की we also want to showcase your achievement milestone achieve केलो. सो हांवें सांगलें ओके नो प्रॉब्लम, कित्याक मागीर इंस्टिट्यूटाचें नांव बी अशें वयर चडपा जाय न्हू. सो आनी मागीर जायते कितें आनी जॉब स्विच केलो हांवें आफ्टर रिलायन्स, मागीर आनी जायत कंपनी चेंज केल्यो. बट यू नो म्हाका ते कॉर्पोरेट आय हॅव वर्कड सो मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स कॉर्पोरेटान आहले, बट आय वॉन्टेड टू डू समथींग ऑफ माय ओन, म्हगे ओन कितें करपा जाय. एंड देन आफ्टर लायक 2000 आफ्टर द बिटकॉइन जालें म्हणटरी इंट्रोडक्शन जालें म्हणटरी मागीर रिसर्च केलें म्हणटरी एंड देन आय हॅव इन्वेस्टेड माय मनी. आय स्टार्टेड इन्वेस्टिंग फ्रॉम January 2020 ऑनवर्ड्स. कोविडा पयलें, कोविड येश न्हू पयलें तेदोन हांवें इन्वेस्ट केल्लें. आनी कोविडा टायमार एक्झॅक्टली म्हगे आनी थोडो इन्वेस्टमेंट घायलो जस्ट 2,000 रुपीज. कित्याक तूं तरी आतां रिसर्च केल्या, नॉलेज घेयल्या, बट यू आर स्टार्टींग, यू शूड स्टार्ट विथ द लिटल. कळना तुका? आनी वेन यू स्टार्ट विथ द लिटल ते चोवपा जाय ग्रो जाताय कितें जाताय. यू गॉट द नॉलेज, हें मेळ्ळें तुका, नॉलेज मेळ्ळी, इन्फॉर्मेशन मेळ्ळी. नाव यू आर प्रॅक्टिकली अप्लायींग. सो आय एम प्रॅक्टिकली अप्लायींग, बट आय शुडंट म्हाका 1 लाख आहा म्हण दापाच कोण 1 लाख घालूंक शिरी पडना न्हू. सो स्टार्टेड विथ लिटल 1,000, देन आय एडीड 1 more 1,000. बट ड्युरींग द कोविड टायम ऑल मार्केट क्रॅश्ड, बिटकॉइन पासून क्रॅश जाल्लो आनी ऑल क्रिप्टो करन्सीज त्या टायमार क्रॅश जाले. आनी म्हगे इन्वेस्टमेंट एक्झॅक्टली दॅट पर्टिक्युलर टायम म्हगे इन्वेस्टमेंट जालो. And that 2,000 rupees in 2021 एक वर्सा भितर, from COVID time to 2021 एक वर्सा भितर, that 2,000 rupees I converted into 60,000 rupees. 30x return within a year. And that's my एक पयशे केले म्हणटरी मागीर कितें जाता, you get the confidence. And that's my journey started from there. ओके. सो आतां व्हॅल्यू कितें ऑफ बिटकॉइन?
आता करंट व्हॅल्यू आहा तो बिटकॉयनाचो इज अराउंड 60 lakhs. आता आहा तो $70,000 विच इज अराउंड कमिंग अराउंड 60 lakhs. आता एक्सचेंजचे घेवपाक गेले जाल्यार इंडियन एक्सचेंज दे ऑल्सो हॅव द एक्सचेंज फी आसताय. सो अराउंड 63 lakhs आता एक बिटकॉयनाचो व्हॅल्यू आहा तो 63 lakhs. आता लास्ट टायम हांवें जो म्हगे यूट्यूब चॅनल आहा आनी हांव लास्ट इयर ऑनवर्ड्स आय हॅव बीन गिविंग अवेरनेस अबाउट बिटकॉइन एंड क्रिप्टोकरन्सी एंड ब्लॉकचेन. I have made so many videos and I सांगतालो लोकांक अवेरनेस स्प्रेड करतालो. And that time, guess what? The Bitcoin value was around 20 lakhs. And now it is 60 lakhs, 3x return. So जे कोणी म्हणजे कसं वाटतं तो? it's a digital, okay? It's basically purely on demand and supply. Okay? आता Bitcoin, if I want to explain you Bitcoin in simple terms, it's a virtual currency. It's a digital currency, physical now. Okay? And Bitcoin, you can say it's a technology. इट्स अ सॉफ्टवेअर, इट्स अ कोड आणि कोड ते भाशेन डिझायन केला की आणि बिटकॉयना एक इव्हेंट जाता एवरी 4 years की तेच सप्लाय आहा ती काट जाता अँड देर आर मॅक्सिमम 21 million coins. 21 million coins आहे, 2 करोड 10 लाख किती काही कॉइन आहे. ओके. आणि तेजो जेन्ना सप्लाय काट जाता अँड डिमांड रिमेन स्टेबल ऑर डिमांड इन्क्रीज जायत वयता कितें जातलो प्रायस, ऑब्वियसली प्रायस वाडटलो. दॅट इज वॉट इज कॉल्ड डिजिटल स्कॅसिटी आणि आमी ताका डिजिटल एसेट म्हणटाय. आतां वन पर्टिक्युलर टायम सी बिटकॉइन केदोन स्टार्ट जाल्लो, जे व्हाईट पेपर येयलोले 31st October 2008 तेदोन व्हाईट पेपर येयल्ले आनी तेजे ते एक्सप्लेन केल्ले वॉट इज बिटकॉइन. आतां बिटकॉइना क्रिएटर कोण? सतोशी नाकामोटो. एंड नोबडी नो हू सतोशी नाकामोटो इज. कळना तुका? तो एक चेड जावपाक सोदता, चेडू जावपाक शकता, तो कोण एक बिझनसमॅन जावपाक शकता, बिलियनर जावपाक शकता, कोणूय जावपाक शकता, बट नोबडी नोज टील डेट. कित्याक बट तो हिडन कित्याक आसपा जाय तें इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक युएसा हें बिटकॉइन हें सगळें पॉप्युलर आहा. जेन्ना खंयचे गव्हर्मेंटाक कळटा की बिटकॉइन क्रिएट केलें म्हणटरी तेज व्हॅल्यू, पीपल आर मेकिंग लॉट्स ऑफ मनी अँड वॉट वील हॅपन टू द गव्हर्मेंट कितें करूं येतलो? टॅक्स मारूं येतलो. इफ पीपल आर मेकिंग मनी आउट ऑफ समथींग जे गव्हर्मेंटा आनी कांय तालुकूच ना, बट गव्हर्मेंट कितें करतलो? मनीस पयशे करता जाल्यार पीपल इफ यू आर मेकिंग मनी देन गव्हर्मेंट ऑब्वियसली वॉन्ट सम शेअर फ्रॉम दॅट थ्रू टॅक्स. आनी जेदोन गव्हर्मेंटाक कळटलें बिटकॉइन क्रिएटर कोण तो, जे बिग गव्हर्मेंट्स आहाय ते लायक युएसा गव्हर्मेंट, वॉट दे वील डू? दे वील अटॅक दॅट पर्सन. आनी तो सतोशी नाकामोटो तो कोण तो आजून पसून कोणाक खबर ना. तो तेश कोन्न तेणी आपणा सिक्रेट आयडेंटिटी दवरली, एनॉनमस जालो अँड दॅट्स वाय ही स्प्रेड इट सो मच ऑफ that information about Bitcoin. आणि लेजर स्टार्ट जालो तो 3rd of January 2009 स्टार्ट जालो. एक्चुअल जे ट्रान्झॅक्शन जालो ते जेनेसिस ब्लॉक म्हणटाय तेका आमी. पयलीं आमी 50 बिटकॉइन्स मायन करताले. आतां बिटकॉइन पसून मायन करता जाल्यार यू रिक्वायर्ड लॉट ऑफ मशिनरी. जायती हें आहा ते कितें हांवें तुका सांगलां, इट्स अ टेक्नॉलॉजी, इट्स अ सॉफ्टवेअर, एवरीथींग यू हॅव टू मायन. म्हळ्यार आमी कितें म्हणटाय ते तो होंडपा न्हय, कळ्ळें? खॉर घेवन वचपा न्हय आनी होंडपा न्हय. इट्स डिजिटल मायनिंग. आणि ते मायन कोण करतले? ते कंप्युटर्स करतले. ताका आमी नोट्स म्हणटाय इन दॅट पर्टिक्युलर फॉर्म. आनी ताका लागून त्या बिटकॉइना तेज व्हॅल्यू ते भाशेन वाडवलो, कित्याक ते सप्लाय काड जाता एवरी 4 years. ते प्री डिफायन्ड कोड ते भाशेन सेट केलो आहा तो सतोशी नाकामोटोन. आनी इट्स अ बेस्ट थिंग. आनी तेजो पयलो व्हॅल्यू जो फर्स्ट ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहलो तो तुका ₹1 तुवें तरी स्पेंड केलो इन 2009 or 2010 तुका मेळटाले 14 to 15 बिटकॉइन्स. आणि त्यांचं व्हॅल्यू आज किती आहा जाणा? क्लोज टू 9 crores, 8 to 9 crores. तो ₹1 पसून इन्वेस्ट करलो न्हय इन 2009 or 2010. कित्याक बिटकॉइना व्हॅल्यू आसा तशें कोण जेणे केल्ले? पयलीं केलो ते आसतले, बट आय डोंट नो इन इंडिया ऑर इन गोवा. कित्याक हांव इंट्रोड्यूस जाला बिटकॉइना इन 2017, बट आय स्टार्टेड इन्वेस्टिंग इन 2020. सो हांवें मुगलो टायम काडिल्लो. कित्याक हांव केन्ना एक नॉलेज घेतली जाल्यार हांव रोखडो इन्वेस्ट करूं वचना. आय ऑल्सो टेक माय टायम. आय नीड टू अंडरस्टँड वॉट दॅट टेक्नॉलॉजी बिहायंड दॅट. आनी सगळें अंडरस्टँड जालें म्हणटरी, रिसर्च केलें म्हणटरी, एड्युकेशन केलें म्हणटरी, देन आय स्टार्ट इन्वेस्टिंग. अँड दॅट इज द मेन थिंग. पीपल मेक मिस्टेक वेन एंटरींग इन टू क्रिप्टो करन्सी. एक खंयचो असेटा प्रायस वयर गेलो रोखडे येतले इन्वेस्ट करून. पयलीं तुका नॉलेज आहा. इवन स्टॉक्सां पसून तूं इन्वेस्ट कर जाल्यार फायनान्शियल रिलेटेड एनीथिंग, इफ यू आर इन्वेस्टिंग युअर मनी एंड इफ यू डोंट हॅव एनी नॉलेज देन यू आर गॅमलिंग. कळना तुका? तो बिटकॉइना तुका तरी इन्फॉर्मेशन, हांवें पयलीं इन्फॉर्मेशन गेला 2 years हांवें रिसर्च केला. 2019 हांवें ऑफिशियली सारको रिसर्च करतालो आनी 2020 हांवें इन्वेस्ट केला. बट हांव इंट्रोड्यूस जालो 2017. बट हांवें इन्वेस्ट करूं ना बिकॉज
वॉरन बफेट पासून कितें म्हणटा, यू शुडंट इन्वेस्ट विथाउट हॅव्हिंग एनी नॉलेज, आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. सो तेका लागून बट ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आसा पळय तेतून भितर खूब अपडेट्स येत रावतात. सो हाव यू कीप युअर सेल्फ अपडेटेड? सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी सांगिल्लें तेश कोन्न हितू अपडेट येतो जाल्यार सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हितू जे बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी हे सगळे आहाय ऑन ब्लॉकचेनीचेर, आनी ब्लॉकचेन अपडेट करपाक एक सॉफ्टवेअर आसता विच इज डिस्ट्रिब्युटेड अमंग ऑल द नोड्स अमंग ऑल द कंप्युटर्स. सो ते तुका अपडेट करपाक ती तुका नॉलेज नाका. दॅट सॉफ्टवेअर इज गोइंग टू वर्क 24/7. दॅट्स ते इनपूट तो कोड ते भाशेन सेट केला आनी ते आपणागे काम चालू आसतलें, काम करीत रावतले. द मेन थिंग ऑन द ब्लॉकचेन ह्यो ज्यो डिजिटल असेट्स आहाय आमी क्रिप्टोकरन्सी आहाय लायक बिटकॉइन एंड अदर क्रिप्टो असेट्स, देर आर मोर देन 50,000 क्रिप्टोकरन्सीज, बट एक्टिव्ह आहाय त्यो ओनली 8 to 9,000. आनी थोड्यो ब्लॉकचेन थोड्यो क्रिप्टोकरन्सीज येयल्याय आनी झिरो जावन गेल्याय बीन. सो दोज आर ऑल्सो व्हेरी हाय रिस्क, कळना तुका. बट दीस क्रिप्टोकरन्सी त्यो हॅक करूंक जायनाय बिकॉज दे आर ऑन द ब्लॉकचेन. बट जे क्रिप्टोकरन्सी घेताय ते प्लॅटफॉर्म आसताय न्हू, लायक सेंट्रलायज आनी जे प्लॅटफॉर्म आसताय लायक बायनन्स या आनी दुसरे जे प्लॅटफॉर्म आहाय, दोज कॅन बी हॅक्ड. वॉलेटय हॅक जावपाक शकता. जे वॉलेट म्हळ्यार एक डिजिटल वॉलेट आसता, तितून ते स्टोर जावन उरताय ते, वेर यू कीप युअर आतां आमी वॉलेटा डेटा, एक्चुअली ते डेटा आनी इन्फॉर्मेशन दॅट इज ओनली वॉट वी कॉल दॅट क्रिप्टोकरन्सी. Actually, that is the data, that is the information, that is the input. But we have given the term as a cryptocurrency. So, सगळे data असते on the wallet. So, wallet can be hacked and the platform can be hacked. Blockchain cannot be hacked. कळना तुका. But blockchainचे जायत्यो cryptocurrency येयल्याय बीन आणि जायत्यो गेल्याय बीन. हेच्या पयलीं बिटकॉइन वॉज द फर्स्ट क्रिप्टोकरन्सी आणि तेज फाटल्यान आनी जायत क्रिप्टोकरन्सी येयल्याय आनी जायत गेल्याय बीन. दॅट मीन झिरो जावन गेल्याय. तितून तरी तुवें इन्वेस्ट केल्ले देन तुगे 100% पयशे गेल्ले. बिटकॉइन एक सर्वायव आजून पसून जालो आहा, बट दीस इज अ टेक्नॉलॉजी. फ्युचर इज अनसर्टन. कितें जाता तें सांगपाक जायना. बिटकॉइन फ्युचरा उरतलो या उरपाना, या बिटकॉइनाक टक्कर दिवपा आनी दुसरी क्रिप्टोकरन्सी येतल्यो विच आर डुईंग व्हेरी वेल. कित्याक टेक्नॉलॉजी चेंज जायत रावतली, अपग्रेड जायत रावतली, न्यू एडवान्स येयत रावतल्यो. सो बिटकॉइनाक टक्कर दिवपा आनी जायत जे कॉइन्स आहाय क्रिप्टोकरन्सी लायक इथिरियम आहा, सोलाना आहा, सो देर आर कम्पिटिटर्स बिकॉज दीस इज अ टेक्नॉलॉजी सेक्टर. ते आपणाय सॉफ्टवेअर अपग्रेड करीत रावतले, तांकां आनी फिचर्स एड करतले, फंक्शनॅलिटी एड करतले, जायत कितें एड करतले, सो दे कॅन बी नंबर 1. आनी नंबर 1 आहा तो केन्ना नंबर 1 उरपाना. बिटकॉइनान सद्या नंबर 1 आहा. एंड सेकंड आहा तो इथिरियम आहा. सो इथिरियम मे ओवरकम और ओवरटेक बिटकॉइन इन द फ्युचर. हू नोज. दॅट्स वाय वी नीड टू बेट ऑन दिस और वी नीड टू डू आवर रिसर्च बिफोर इन्वेस्टिंग एनी ऑफ द क्रिप्टोकरन्सी. टॅक्स आतां सी गव्हर्मेंट पयलीं इंडियन गव्हर्मेंटान बॅन केल्लें बिटकॉइन आनी तातूंत ते इलिगल म्हणटाले, तुज्यान ट्रेडूय करूंक जायना ना म्हूण बाय करूंक जायना. आतां इंडियन गव्हर्मेंटान जायत कितें करून हेज्या पयलीं चायना गव्हर्मेंटानी बॅन केल्लें आनी जायत कंट्रीजान बिटकॉइन बॅन आहा. कित्याक बिटकॉइनांतल्यान इलिगल पसून ट्रान्झॅक्शन करूंक जाताय. कित्याक बिटकॉइन आहा ते क्रिप्टोकरन्सी, दीज आर द सिक्रेट. आनी ह्यो थोडे फंडींग टेररिस्टां पासून जाता. हुंयच्यान एनॉनमस न्हू, आयडेंटिटी कोण धाडला ते आनी बिटकॉइन हिंगा म्हण न्हू, आमी इंडियेक न्हू, वर्ल्ड वायड हुंय ट्रान्सफर करूं जाता. दर तूं इज्रायल आनी गाजा तेंगे वॉर चलता आनी इफ आय वॉन्ट टू ट्रान्सफर देर देन मुगे ते ट्रॅक जातले, ब्लॉकचेनीचेर ट्रॅक करूं जाता. बट कोण धाडटा कळपाना. आय कॅन सेंड बिटकॉइन फंड करूं जाता. ओके घे मिसायल घे, फंडींग हांव करता, तुमी ताका अटॅक करे. सो वर्ल्ड वायड हुंय हुंयच्यानी त्यो क्रिप्टोकरन्सी सेंड करूं जाता. दॅट इज द ब्युटी. आनी ताका लागून जायत जे गव्हर्मेंट आहाय ते बॅन करूंक सोदता बिकॉज ऑफ दीस. कित्याक बरें आहा थिंगा वायटूय आहा. तुका जाय जाल्यार बरे भाशेन यूज कर या तुका जाय जाल्यार इन अ बॅड वे यूज कर. एवरी हॅज एडवांटेज एंड डिसएडवांटेज, प्रोज एंड कॉन्स आसतायच हुंचे वस्त. सो लायक दॅट कोण बरो आहा तो मनीस बरो भाशेन यूज करतलो आनी कोण वायट आहा तो मनीस वायट भाशेन यूज करतलो. आनी आतां इंडियन गव्हर्मेंटान कितें केलां, लिगलायज केलां. लिगलायज म्हळ्यार ते लिगल म्हणाय ते, बट ते टॅक्स मारताय 30% टॅक्स आतां. बट ते करन्सी म्हूण दोनाय. कळना तुका. म्हणल्यार गव्हर्मेंट हेजेर काय रेग्युलेशन घालता. एक्चुअली ते रेग्युलेटेडूच नाय, ताका लागून तेंचो प्रायस अप एंड डावन वॉलेटायल चड आसता. रेग्युलेशन ना. बट वॉट इफ बॅन केले जाल्यार परत बॅन केले जाल्यार लोक कोण घेवपा आतां हुंच्यानी जाल्यार घेतलोच. तुवें कितले स्टॉप कर, इट इज बिटवीन युअर बाउंड्री न्हू. इंडियन गव्हर्मेंटान स्टॉप केले जाल्यार दॅट डजंट मॅटर. भंय आसना
भंय आसता, भंय आसना कित्याक कित्याक हेज्या पयलीं चायना गव्हर्मेंटांनी बॅन केला आनी दुसऱ्या कंट्रीजांनी बॅन केला. सो इट इज कॉमन फॉर अस. वी नो बॅन जावपाकूय शकता आनी कितें करपाकूय शकता. ओके, मेंटली प्रिपेर्ड आसता. मेंटली प्रिपेर्ड आहा न्हू. एंड वी ऑल्सो नो द बट ते अफेक्ट जावपाना. अफेक्ट मार्केट फॉर द शॉर्ट टर्म जाता, बट लॉंग टर्म प्रायस वयर वयता कित्याक तेजे हॅविंग आहा सप्लाय कार्ड जायत रावतली. बिकॉज इट इज द कोड ते भाशेन सेट केलो आहा टील 2140. ते सप्लाय थिंगसावन ती कार्ड जायत रावतली. ओके. आनी ते आनी स्टॉप जावपाना कित्याक तो कोडूच ते भाशेन सेट केलो आहा. सो इट वील गो फॉर एवर. एवरी 4 years नेक्स्ट हॅविंग येतले 2028. आतां रिसंटली हॅविंग जालो ते आज जाला 20th April 2024. ह्या वर्सा जे हॅविंग जाला 1-2 म्हयने पयले. आतां ते हॅविंग जालें म्हणटरी प्रायस वाडवता आनी ऑल टायम हाय आहा चोवपाक गेलो जाल्यार. बिटकॉयन ऑलरेडी गेव ऑल टायम हाय ऑन 14th of March this year 2024. $73,777 ते ऑलमोस्ट टू 65 lakhsचे गेला. आणि टॉप एनालिस्ट दे आर ऑल्सो प्रेडिक्टिंग दॅट इट कॅन गो इवन फार बियॉन्ड दॅट. 1 करोडाचे पासून टच जाता. थोडे एक्सपर्ट सांगता की 2 करोड आणि 4 करोडाचे पासून टच जावपाक शकता बाय एंड ऑफ 2025. आणि जावपाक शकता कित्याक हांवें सांगिल्लें एवरी 4 years ते सप्लाय कार्ड जालें म्हणटरी हाय दिता. आणि एक बेस्ट स्ट्रॅटेजी सांगता. इफ यू वॉन्ट टू फॉलो बिटकॉइन नो, इफ यू वॉन्ट टू मेक मनी, you have to keep in this mind ki every 4 years there's having जाल म्हणटरी प्राइस स्वताच 2013 प्राइस हाय जाल्लो. आफ्टर दॅट हॅविंग 2012 हॅविंग जाल म्हणटरी 2013 हाय जाल्लो. आनी 4 वर्सान मागीर परतून हॅविंग येयल्ले. मागीर 4 वर्स एड केले जाल्यार 2013 सावन 4 वर्स एड केले जाल्यार 2017 हाय दिल्लो. थिंगसान आनी 4 वर्स एड कर 2021 हाय जाल्लो. आनी आतां एड कर परतून 2021 आनी 4 years एड केले जाल्यार 2025. सो वी स्टील हॅव टायम दोज वॉन्ट्स टू मेक मनी. बट आतां कितें जालो आहा एवरी हॅविंग जाल म्हणटरी प्रायस शॉर्टालो. बट दिस टायम हॅविंग जाचना पयलें ते इव्हेंट जाचना पयलें प्रायस ऑलरेडी हाय दिलो. एप्रिला 20th April 2024 हॅविंग जाला. बट हॅविंगा पयलें मार्चा म्हयन्याक 14th of March पयलो प्रायस हाय दिला. दॅट मिन्स यू हॅव टू बी कॉशियस नाव. 2020 कडे 5 तुम रावतले जायत म्हण. म्हळ्यार हेच्या पयलीं केन्ना जावं ना न्हू कित्याक हॅविंग जाल म्हणटरी हाय दितालो. ह्या पार्टी हॅविंगा पयलें हाय दीत. दॅट मिन्स 2025 उगडे 2024 US इलेक्शन टायमार जायत इन मंथ ऑफ नोव्हेंबर. सो हू नोज कितें जावपाक शकता कित्याक हे पार्टी बेगीन हाय दिला. सो यू हॅव टू प्ले युअर सेफ बॅट्स म्हळ्यार दिस करून. आनी तुवें तर इन्वेस्ट केलो जाल्यार डोंट सेल वेन इट गोज डावन. आनी बेर मार्केट येतलें इन 2026. बेर मार्केटूय येतलें कित्याक बुल मार्केट बेर मार्केट आसताच. सो यू हॅव टू प्रिपेर्ड अकॉर्डिंगली. आनी लोक भितात आनी म्हळ्यार तेका लागून हांवें बी पयलीं भियोन घायल्ले रायट. कोण न्यू इन्वेस्टर येता तो भियोन घातलो. आतां तुवें तर धोपक्या 1 लाख घायलो तुका हाय म्हण धर तूं 1 लाख सेविंग आहा आनी 1 लाख 1 lakh घायलो धोपक्या विथावट डुईंग एनी रिसर्च जाल्यार कितें म्हणपा तुका आमी. तेश कोन जायना न्हू तें. तूं तरी तो वाडलो जाल्यार यू गोना मेक मनी, अदरवायज यू गोना लूज मनी. बट मोस्ट ऑफ द पीपल लूज मनी इन दीस स्पेस बिकॉज दे डोंट हॅव पेशन्स. तांकां ते होल्ड करून रावलो नाका. लॉंग टर्म नाका. सगळें शॉर्ट टर्म जाय. ओवरनायट जालो जाय. तेश ना तें बाय कळना तुका. ओवरनायट जायना तें. So you have to, you know, you have to do your research and you have to hold for the long term. Then only you're going to make money. Otherwise not. मागीर तूं दुसरें मागीर जे बिटकॉयना अरे हो आनी बिटकॉयना उलयत मरे हो आम बिटकॉयना पयशे घाले आमगे बरबाद जाले मरे आमगे लॉसान आय मरे. ऑब्वियसली तुवें पयलीं तुका सांगता तुवें पयलीं इन्वेस्ट करपाक पयलीं स्टडी केल्ली इन्फॉर्मेशन घेतली ना. तुम ते हायप जालो तो न्यूज येयलो अरे म्हगे फ्रेंडान सांगिल्लें तेका लागून हांवें इन्वेस्ट केलें. That's why you lost money, no? तुम तेगे काय रिसर्च केलना काय स्टडी आनी हांव प्रमोट करना. हांव बिटकॉयना प्रमोट करना. आय एम जस्ट गिविंग द एड्युकेशन फायनान्शियल एड्युकेशन. दीस इज वेर द टेक्नॉलॉजी गोज. दीस इज द इन द डिजिटल एरा. आतां ट्रान्झॅक्शन चोवपाक गेल्यार एक बॅगर पसून QR कोड घेवन आसतलो. सगळीं UPI ट्रान्झॅक्शन जाताय जीपे जाताय फोन पे जाताय करेक्ट. सगळे स्मॉल स्मॉल स्मॉल. आतां तेका लागून वी आर गोईंग इन टू द कॅशलेस सोसायटी आनी कॅशलेस सोसायटी जातली इन द फ्युचर. बट टायम लागतलो. इन नेक्स्ट 10 to 20 years भितर सगळें डिजिटल जावपा. आतां डिजिटल चोय न्हू कोविडा टायमार सावन सगळें डिजिटल स्पेसींग येयलाय. एवरी वन वील गोईंग टू मेक मनी. इवन यू ऑल्सो गोईंग टू मेक मनी फ्रॉम युअर पॉडकास्ट ऑर अदर सेलिंग डिफरंट प्रोडक्ट्स एंड एवरीथींग. आनी आतांचे भुरगे आहाय ते व्हेरी स्मार्ट. तूं तांकां जे फोन आहाय न्हू सगळ्यांक फोन आहाय स्मार्ट फोन आहाय. सो दे नो दे गेटींग दॅट इन्फॉर्मेशन. सगळें इन्फॉर्मेशन मेळटा तांकां कितें जाय जाल्यार. आनी हांवें चोयलो हांवें म्हगे दोळ्यांनी भुरगे
they are earning very 6 figure of amount of Indian rupees. 6 figure म्हळ्यार कितें 1 लाखा 6 figure आसता. It's a 6 digit figure. 1 लाखा 1 followed by 5 zeros. ताका आमी 6 digit figure म्हणटात. They are earning and they are not even 18 years old. कित्याक they are very good editors. Edit कोताय आनी जायत कितें apps येताय. They are doing lot of things. ते तुका दाखोवपा न्हय, बट हांवें म्हगे दोळ्यान चोयलो आनी भुरगीं कोताय through this technology. I'm talking about the general, not only Bitcoin in cryptocurrency, but digital. सगळे digital वयताय न्हू, आनी सगळे digitally they are earning न्हू. So that's why this the currency आहा जे आमगे paper notes आहाय, paper notes पसून छापपा government also getting a cost न्हू. Notes छापपा, printing करपा, that cost आहा न्हू. But everything if digitally सगळें जालें जाल्यार कितें जातलें, is there will be a cost आसपाना. एक बँक मेंटेन करपा, बँका जे एक्सपेन्सीस आसताय, ब्रांच घालपा, मागीर रेंट आहा, मागीर लायट आहा, सो मच एक्सपेंडिचर, ओवरहेड्स, मागीर सॅलरी दिवपा जाय, मागीर तेंगे ते लोक आहाय. बट इफ यू आर डुईंग समथींग डिजिटली, वॉट इज द कॉस्ट? नथींग. इट्स लायकली टू झिरो. ओनली इट यू हॅव टू स्केल इट डिजिटली. थिंग मातशे थोडे कॉस्ट लागतले. बट एक्चुअली फिजिकल आनी डिजिटल चोवपाक गेले जाल्यार डिजिटल इज मच बेटर दॅन द फिजिकल. तुगे कितें तरी स्टोर या आनी कितें तरी ओपन करून चोयता, लायक यू मायट रिक्वायर दॅट टायम आसतलो, बट एवरीथींग सगळें डिजिटल जाल्यार इट वील बेनिफीट यू न्हू. फिजिकली तुका मॅन पावर जाय, तुका पयशे दिवपा जाय, हें करपा जाय, सो मच एक्सपेंडिचर, सो मच ऑफ देर इज देर. डिजिटली नथींग. एक ॲप क्रिएट कर, एवरीथींग इज डन. And that's why everything will go, and this is the future. Digital is the future. Cryptocurrency येतोल्यो वयतोल्यो. It may last 50 years, 100 years, we don't know, but blockchain technology uttoli. I'm a firm believer in blockchain technology. हे जे cryptocurrency न्हू जायत कितें डेव्हलप करूं जाता आनी ही हॅक जायना न्हू. सो दॅट्स वाय यू कॅन डू लॉट ऑफ थिंग्स. आनी चड करून भुरगे, आतांचे भुरगे आनी चड करून आहाय ते, दीस इज जनरेशन बेटा. आफ्टर मिड 2020 सान वी आर इन द जनरेशन बेटा. कळना तुका? तेका आमी जनरेशन बेटा म्हणटाय. तेच्या पयलीं जनरेशन अल्फा. बट इफ यू वॉन्ट टू गो टू विथ जनरेशन, एक क्रोनॉलॉजिकल सांगितलं जाल्यार इन 1700s आमी ट्रान्सेंडेंटल जनरेशन म्हणटाय. मागीर थिंगसान गिल्डेड जनरेशन येयलें, थिंगसान मागीर प्रोग्रेसीव जनरेशन येयलें, थिंगसान मिशनरी जनरेशन येयलें, थिंगसान मागीर लॉस्ट जनरेशन येयलें. इन 1800 दॅट वॉज द ग्रेटेस्ट जनरेशन येयलें. आनी मागीर सायलेंट जनरेशन येयलें. मागीर सान आमी बेबी बुमर्सांक गेले. बेबी बुमर्सचे कोण 1946 to 1964 आहलो ते. माय डॅड वॉज बेबी बुमर. म्हगे मामी वॉज जनरेशन एक्स. आफ्टर बेबी बुमर जनरेशन एक्स. दॅट वॉज द इन 1965 to 1980 ते टायम फ्रेमी भितर कोण जालो तेंकां आमी जनरेशन एक्स म्हणटाय. आय वॉज जनरेशन वाय. कळना तुका? ते चड कोण जनरेशन वाया आमी मिलेनियल्स म्हणटाय. सो आय वॉज बॉर्न बिटवीन 1980 to 1996 भितर कोण जाले तेंकां मिलेनियल्स म्हणटाय. Those are the generation Y. You are generation Z. You are born between 1997 to 2012. Then after 2012 to mid 2020s generation alpha म्हणटाय. And now आतां जे kids आहाय ते born जाताय ते, they are called generation beta. आनी आतांचे भुरगे आहाय ते technology wise as time passes on, ते technology ingredient तेंकां आतां एक फोन दी, 4-5 वर्सां भुरगे, they know how to operate. की psychologically ते develop जाताय. And they आनी एक सांगता की आतां पेरंट्स भुरग्यां पोसताय फायनान्शियली, बट हेज्या मुखार इन नेक्स्ट 10 to 15 years भुरगीं इस्कला आसतना पयशे करून जोडटलीं आनी भुरगीं पेरंट्सां पोसतलीं. पूण खुबशे लोकांक दिसता की क्रिप्टो म्हणल्यार गॅमलिंग, म्हणल्यार लागली जाल्यार लागली, नाजाल्यार ना, नशिबाचेर. वॉट डू यू हॅव टू से ऑन दॅट? तें जाल्याचें खुबशे लोकांक दिसता, तेंचे खुबशे कोणा लोकांक दिसता न्हू जे क्रिप्टो इज अ गॅमलिंग म्हणून. तेंक ते बिटकॉयन म्हणल्यार क्रिप्टो म्हणल्यार खबर ना. बेजीक फंडामेंटल तेंक खबर ना कितें तें. सो बेजीक फंडामेंटल कोणा खबर ना ते मुटलेच. आनी ते मुटले दोज हू हॅव लॉस्ट मनी. आनी हांवें सांगितला दीस इज द मार्केट. Some people will make money and some people will lose money. And only those people will talk negative, those who have lost money. Gambling motalen. It's look short term येल जाल्यार तू पयशे करून येल जाल्यार it's a gambling only. Even तू stocks पासून buy कर जाल्यार without any learning, that is also gambling. If you don't have any knowledge about anything and if you are investing, that investing म्हणा, that is called gambling. कितें दवर तूं. So तेच ते लोक उलयताले gambling तेच म्हणटाले those who have lost money or those who don't have any idea about blockchain technology or Bitcoin or cryptocurrency. Apart from crypto, तू आनी खंयच्या टोकन्सांनी ट्रेड करता?
सी हांव ट्रेड कोता बट फ्रिक्वेंटली आय एम नॉट अ ट्रेडर and there are lot types आहे जायत भाशेन टायप्स आहे ऑफ ट्रेडर्स पयलीं म्हणटा स्काल्पर्स आहे स्काल्पर्स कोणा म्हणटाय जे ट्रेड विथइन सेकंड्स एंड फ्यू मिनिट्स घेताय तांकां स्काल्पर्स म्हणटाय दोज आर द स्काल्पर्स मागीर आहे इंट्राडे ट्रेडर्स त्या दिसा बाय कोताय आनी त्या दिसा सेल कोताय दोज आर कॉल्ड इंट्राडे ट्रेडर्स देन देर आर कॉल्ड स्विंग ट्रेडर्स आहे ते थोडे डेज एंड वीक्स आहे ते होल्ड कोताय आनी मागीर सेल कोताय सो तांकां स्विंग ट्रेडर्स हांव आहा तो I'm doing either scalping, just scalper within a few minutes, or I'm intraday kona कित्याक म्हाका ते मॉनिटराचेर या ऑन द स्क्रीन चड वगत रावपा नाका आय इदर ट्रेड घेत जाल्यार स्काल्परा भाशेन घेता आय एम अ व्हेरी फास्ट विथइन अ फ्यू सेकंड्स क्विक जापाच कोण गेलो विथ हाय लेवरेज घेता 100 to 25x लेवरेज मेळटा ऑन बायनन्स एंड आय एम नॉट प्रमोटिंग बायनन्स आनी डिफरंट क्रिप्टो एक्सचेंजीचेर पसून मेळटा बट मोस्टली आय एम अ इन्वेस्टर हांव सायकली परमनंट ट्रेड करता आनी हांवें तुका सांगितलां सायकल 4 years सायकल 4 वर्सां टॉप जाता आनी हांव इन्वेस्ट करून दवरलो आहाय आनी आतां इन्वेस्ट केलो आहाय आय एम जस्ट होल्डिंग नाव टू कॅश आउट एंड ऑफ दीस इयर 2024 ऑर प्रोबेबली नेक्स्ट इयर 2025 जे म्हाका दिसता सगल्यो मार्केट टॉप जातल्यो बाय 2025 ऑल नॉट ओनली क्रिप्टोकरन्सी मार्केट बट इवन स्टॉक मार्केट ते ग्लोबल नाव 100% श्युअरिटी यू कॅनॉट गिव प्रेडिक्शन करूं आता प्रेडिक्शन रॉंगूय जावपाक शकता रायटूय जावपाक शकता बट 100% सर्टनटी कोणाच्यान दिवपाक जायना 100% जालो जाल्यार हांव गॉड जालो न्हू हांव देव जालो आनी देवा सगळ्यांक खबर आहा कितें जाता तें बट अकॉर्डिंग टू माय अनालिसीस अकॉर्डिंग टू दी हांवें ती हिस्ट्री काडली तेश कोन्न जे ग्लोबल मार्केट टॉप जावपाक जायो ऑल क्रिप्टोकरन्सी मार्केट ज्यो ग्लोबली आहाय आनी ऑल स्टॉक मार्केट सगळे स्टॉक्स दोन युएसआ स्टॉक मार्केट दोन या इंडियन स्टॉक मार्केट खंयचे स्टॉक मार्केट आहे सगळ्यो मार्केट टॉप जातल्यो इन 2025 हांवें टायम फ्रेम दिला 2025 मुच म्हयन्या टॉप जातलो तें म्हाका खबर ना बट 2025 टॉप जातल्यो एंड देन द बिगस्ट क्रॅश वील कम इन 2025 टॉप जाल म्हणटकीर थिंगासान स्टार्ट जाली क्रॅश बट द बिगस्ट बेर मार्केट वील बी कमिंग इन 2026 आतां हांव 100 years रिसर्च करता 100 years हिस्ट्री काडिता अकॉर्डिंग टू द डेटा आनी मुगे एक 8 years फॉर्मुला 8 years फॉर्मुला म्हळ्यार कितें सी इन 1928 एक ग्रेट डिप्रेशन येल्लें जे युएसआ ग्रेट डिप्रेशन आनी सगल्यो तेंगेले फॉर डेकेड्स फॉर ऑलमोस्ट फॉर 10 years मार्केट सगळी डावन गेल्ली आनी थिंग सगळे जॉबलेस जाल्ले आनी जायत कितें जाल्लें आनी तो तरी पॅटर्न तरी फॉलो केलो जाल्यार 8 years केलो जाल्यार इन 1945 वयता आनी 1945 वर्ल्ड वॉर 2 जाल्लें थिंगाय मार्केट क्रॅश जाल्ल्यो आनी तो 8 एड करीत गेलो जाल्यार तूं वयता 1992 आनी 1992 हर्षद मेहता स्कॅम जाल्ले थिंगाय जे मार्केट डावन जाल्ल्यो इन आफ्टर दॅट मागीर एक 1992 प्लस 8 एड कर 8 इज द फॉर्मुला दिस इज वॉट आय रिसर्च म्हाका ती रिसर्च करून मेळ्ळा कित्याक 8 वर्सांनी रिसेशन नाल्यार डिप्रेशन रिसेशन येताच एवरी 8 years इन अ डेकेड म्हणजे इन 10 years टायम रिसेशन येताच सो 1992 हर्षद मेहता स्कॅम जाल्ले ताका मार्केट क्रॅश जाल्ली मागीर 8 एड केले जाल्यार 2000 येता आनी 2000 .com बबल बस जाल्लो सगळे इंटरनेट स्टॉक ते टॅक स्टॉक आसलो तेदोन बस जाल्ले इन 2000 आनी 2000 सावन प्लस 8 केले जाल्यार 2008 ग्लोबल फायनान्शियल क्रायसीस जाल्ले जे लेमन ब्रदर्स ते कॉलॅप्स जाल्ले इन युएसआ आनी सगळे रिसेशनाक गेल्ले सो हावजींग मार्केट द डेप्ट जे हें जालो ते थिंग जाल्ले सबप्रायम मोडगे जालो ती सो रिसेशन येताच मागीर 2008 सावन प्लस 8 केले जाल्यार 2016 वयता 2016 कितें जालें डिमॉनिटायजेशन जाल्लें आमगे 500 रुपी सॉरी 1000 रुपी नोट 500 रुपी नोट तेदोना कितें जाल्लें तेंक वॅल्यू आसना करेक्ट आतां हेंक वॅल्यू कितें आहा दीस 500 रुपीजा नोटा कित्याक वॅल्यू आहा बिकॉज गव्हर्मेंट से सो जाल्यार तरी परतून मोदी येयलो प्रेस कॉन्फरन्सा आनी सांगिल्लें की हेक वॅल्यू ना सो दॅट्स वॉट आय एम टेलिंग यू दीस इज द पेपर करन्सी आमकां ट्रस्ट आहा म्हूण वी आर ट्रस्टिंग दीस करन्सी दॅट्स वाय देर इज अ वॅल्यू गव्हर्मेंटान तरी मोदीन तरी अनावन्स केलें परतून दॅट देर इज वी आर बॅनिंग अगेन कळना तुका दीस लिगल टेंडर वील नॉट बी यूज जावपा ना मागीर कितें जातलें ऑब्वियसली दॅट ट्रस्ट वयतलो आनी हेज्या पयलीं जालो डिमॉनिटायजेशन सो आतां 2016 सावन प्लस 8 केलें जाल्यार खंय वयता आमी 2024 आतां ह्या वर्सा आमी आहाय आनी आय एम ऑल्सो एक्सपेक्टींग रिसेशन बट रिसेशन आतां केन्ना जावपाक शकता बट रिसेशन केन्ना जातलें सगळ्यो मार्केट टॉप जाल म्हणटरी बट चोवपाक गेल्यार बिटकॉयनू हाय दिलो आहा आनी इंडियन मार्केटूय हाय दिलो आहा
दॅट डजंट मीन आनी हाय वचपाना, हाय वयतले 2025 क्लोजू आहा, वी आर इन द 2024 आनी 8 years चोवपाक गेले जाल्यार 8 years इन अ डेकेड रिसेशन येतात. दर तूं स्ट्रेच जालो जाल्यार इट कॅन स्ट्रेच टील 2025. बट ह्या वर्सा तरी रिसेशन येलें जाल्यार खंयच्या टायमार येवपाक शकता. वी आर इन द सेकंड हाफ ऑफ 2024, वी आर इन द मंथ ऑफ जून, आतां चलत तो, आनी सगळ्यो मार्केट्स हाय दिलोल्यो हाय. आनी दर तूं कितें एक बॅड न्यूज येयलो बिकॉज ऑफ US रेजिंग द इंटरेस्ट रेट, ते कितें ना कितें कोताय थिंग गडबड, आनी US आसा इम्पॅक्ट जालो जाल्यार एव्हरीवन वील गो इन टू द रिसेशन. सगळ्यो मार्केट डावन वयतल्यो, सगळ्यो मार्केट कोलॅप्स जातल्यो. फकत स्टॉक मार्केटूच न्हू, क्रिप्टो करन्सी ऑल्सो वील गो डावन. बिटकॉयनान हाय दिलो, बट रेस्ट ऑफ द ऑल्ट कॉइन्स क्रिप्टो करन्सी ते अजून हाय दिल ना. सो दॅट मिन्स टील द इलेक्शन टायम, US इलेक्शन आहा ऑन 5th of November 2024. ओके, डोनाल्ड ट्रम्प, आम नॉट ते हें कोना सपोर्ट कोना, बट आय लायक दॅट कॅरेक्टर. ओके, डोनाल्ड ट्रम्प, ही वॉन्ट्स टू बी आतां हें कोतलो इलेक्शनाक कॉन्टेस्ट जातलो. सो आय थिंक डोनाल्ड ट्रम्प चड कोण जिखतलो, पॉसिबिलिटीज आर देर. कितें एवरी चोवपाक गेले जाल्यार तेंगेले पयलीं डेमोक्रेटीक पार्टी येता आनी मागीर रिपब्लीक पार्टी येता. आनी सद्या डेमोक्रेटीक पार्टी आहा, जो बायडन आहा USाचो प्रेसिडेंट. आतां पटून डोनाल्ड ट्रम्प येवपाक जाता, देर आर चान्सीस डोनाल्ड ट्रम्प कॅन विन द इलेक्शन. सो ड्युरींग दॅट इलेक्शन मार्केट्स हाय जावपाक शकता, सगळ्यो, ऑल स्टॉक मार्केट एंड ऑल क्रिप्टोकरन्सी मार्केट. सो दॅट विल बी माय मेन कन्सर्न. कित्याक हांव जे इन्वेस्ट करून दवरलो आहाय न्हू लास्ट फ्रॉम 2020 ऑनवर्ड्स आनी पयस केलो तें आतां हांवें फूल 100% इन घायलो आहाय, वीच आय डोंट रेकमेंड अदर्स. म्हणल्यार 100% इन 100% means I have not kept anything side by. I have put everything in cryptocurrency, but I have diversified my portfolio. I have bought Ethereum. At Bitcoin na I Bitcoin sell kela. Okay, Bitcoin I recently sell kela. I mege group members anku sanglay. Means those who are learning my cryptocurrency course kon mujhe bare shikayat hai. Thank sangille. This Bitcoin high आणि high वयतलो, but I think this is in मार्चा म्हयन्या हांवें सांगिल्लें कोणाको हाय जाल्यार सेल कराय. And that was the exact top तेवूय प्रेडिक्ट केल्लो हांवें बिटकॉयनाचे 73,777. थोडे कॉइन्स असतात पळय, फॉर एक्झाम्पल डॉज, जो अकस्मात तेजो हायप आयलो आनी तो रेज जालो. करेक्ट. आनी मागीर रोखडोच पडलो. सारकें. सो तेजेर वॉट डू हॅव टू से? सी डॉज कॉइन डू यू सपोर्ट? I don't support this meme coins. I really hate these meme coins, but people make money from these meme coins. So Dogecoin आहा तो एक meme coin. It's a meme coin. So Dogecoin create केलो तो is to make a fun of cryptocurrency. You know that? Oh. To make a fun of cryptocurrency. Dogecoin तेक लागून create केलो. But Dogecoin popular जालो. And now it's in top 10 cryptocurrency. And there's a $1 billion market cap आहा. So much. आणि जे कोण पहिले आतां आनी एक सांग आतां Dogecoin हांवें इन्वेस्ट केल्ले. आनी Dogecoin इन्वेस्ट करपाक कारण सांग आतां बिकॉज ऑफ इलॉन मास्क. इलॉन मास्क जो CEO आहा ट्विटराचो, and he is lot of more तेणे than एंडोर्स that. केल्लो. So तेणी तो he was also big supporter of Dogecoin. आणि तेदोन हांवें 750 rupees इन्वेस्ट केल्ले in 2020 मार्केट क्रॅश जालो तेन्ना in the Dogecoin. 750 तो Dogecoin within next 3 to 6 months भितर तो गेलो 20,000. 750 1,000 पासून इन्वेस्ट करून 750 इन्वेस्ट केल्ले आनी तो गेलो 20,000 आनी मागीर सकयल डावन वचपाक लागलो. हांवें 15,000 केले. सो हाय मेड ऑलमोस्ट 20 to 25x अशें रिटर्न केलें. बट दवर तूं आनी तरी 2-3 म्हयने तरी होल्ड करून दवरलो न्हू, तोच 750 आहलो तो 1.5 लाखाचेर वयतालो. दिस मीम कॉइन्स आर व्हेरी हाय रिस्की, दॅट्स वाय आय डोंट सपोर्ट इट, बट पीपल मेक मनी. आय ऑल्सो मेड मनी नाव. आनी Dogecoin कांय ना. इवन एक शिबा इनू म्हणून एक मीम कॉइन आहा, तितू कोणे 100 rupees पासून घायल्ले न्हू. 1st of August 2020 रिलीज जाल्लो तो आनी 2021 सप्टेंबर ऑक्टोबरा म्हयन्याक हाय दिल्लो. 100 rupees पासून घायल्ले न्हू, तूं 10 crore पासून हें कोतालेच रिटर्न. सो 100 रुपीजांचे सान 10 crores, इतू एक्स 1 lakh x. सो दीज मीम कॉइन्स आर व्हेरी हाय रिस्की, बट हाय रिस्क आहा थिंगा हाय प्रॉफिटू आसता. बट आय डोंट सपोर्ट दिस मीम कॉइन, बट आय डू इन्वेस्ट. आनी आतां थोडे इन्वेस्ट केलो हांवें, बट Dogecoin म्हगे इन्वेस्टमेंट ना म्हणून शिबा इनू ना, कित्याक आय ऑलरेडी मेड प्रॉफिट फ्रॉम दॅट. आनी हांव चड दीज आर लायक गॅमलिंग टोकन्स अशे. हे गॅमलिंग टोकन्स, यू आर गॅमलिंग. फंडामेंटली कांय व्हॅल्यू ना, स्ट्रॉंग नाय. दीज आर बेस्ड ऑन द हायप. ते ट्विटराचे या रेडिटाचे तरी कम्युनिटी स्ट्रॉंग आहा तेंगेली न्हू. एंड इफ दे आर डुईंग सो मच ऑफ वर्क एंड कम्युनिटी स्ट्रॉंग आहा जाल्यार ऑब्वियसली तो कॉइन पंप जाता. एंड दॅट्स वाय आय हॅव इन्वेस्टेड इन ब्रॅड टोकन. हांव आतां रेकमेंड करना.
बट ब्रेड टोकन हांवें पर्सनली इन्वेस्ट केलो आहे जो बेज ब्लॉकचेनीचे मीम कॉइन आहा आणि कॉक इनू म्हणून एक आहा तो एक तें नांव ते भाशेन वेगळे भाशेन त्या मीम कॉइन्साचे कॉक इनू एवलांचाचे मीम कॉइन तो तितून इन्वेस्ट केलो आहे and there is another Ponky model which is on the Solana blockchain. हे तीन meme coinaचे just a gambling ash म्हणून पयशे घायला आहे. But I have fundamentally diversified my portfolio आणि strong coinपासून invest केला आहे like Ethereum, Solana and other different blockchain, Ondo, Ether5, Jupiter and so much more, Aerodrome. ओके इफ कोणाकूय आता सपोज बिटकॉइनान हितून क्रिप्टोकरन्सीन येवपा जाय कोणाक सपोज जॉइन जावपा जाय जाल्यार कशें एक्चुअल बेस कसो स्टार्ट करप ओके सो जॉइन जावपा म्हळ्यार आतां हांव काय म्हगे कंपनी काय रन करना ओके आनी म्हाका कांय बेनिफीट जावपा ना तूं म्हगे इन्फॉर्मेशन घे ना घेना काय म्हाका कांय फरक पडपा ना आय एम जस्ट गिवींग वॉट इज देअर विथ मी जी नॉलेज आहा ती हांव शेअर करून सोयता अवेरनेस स्प्रेड करून सोयता रिगार्डींग अबाउट द क्रिप्टो करन्सी हांवें सांगल्यार कांय चेंज जावपा ना मार्केट हाय वयता ती हाय वयतली पण पयशे करपा जाय ते कोतलेच इट डजंट मॅटर आय डोंट इवन केअर ऑर nobody will care. If you're going to make $1 million, you're going to make $1 million. आणि पयशे केलो आहाय आतां कितकोन जॉइन जावपाचें जॉइन जावपा म्हळ्यार कितकोन स्टार्ट करपाचें खुंयसाय स्टार्ट करपाचें यू हॅव टू लूक फॉर द सेंट्रल क्रिप्टो एक्सचेंजीस आतां आमी इंडिया आहाय जाल्यार वी हॅव टू गो फॉर द सेंट्रलाइज म्हणजे ऍप्स आसात तेजे ऍप्स आहाय करेक्ट सो हिंगा डीमॅट बी अकाउंट ओपन करूं नाका इफ यू हॅव युअर मोबायल फोन यू कॅन डाउनलोड एनी ऍप ओके विच ऍप कॉइन स्विच DCX म्हणून आहा एक DCX म्हणून आहा कॉइन DCX तितून हांवें इन्वेस्ट केलो आहे बट हांवें 3 ऍप चूज केलो आहे दीज आर ऑल 3 आर इंडियन ऍप्स आनी एक कॉइन स्विच कुबेर एक म्हणून आहा तितून हांवें म्हगे चड पयशे तितून घायलो आहे कित्याक तो FIU रजिस्टर्ड फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटा ते रजिस्टर केलो आहा गव्हर्मेंट बॉडी तें कोता ओके कित्याक टॅक्स बी सगळें GST आनी सगळी प्रोसेसींग फी तितून सगळें लावता तुगे फंडामेंटली सगळें तितून गव्हर्मेंटाक कितू पावपा ते पावता सो लिगली वायज ओके आनी WazirX म्हणून आहा हांव हे प्लॅटफॉर्म प्रमोट कोना ऍप्स प्रमोट कोना बट दीज आर द ऍप्स आय एम युजींग हाल ते ऍप्स जरी डावन गेले हाल ते ऍप्स जरी तेंगे कंपनी बँकक्रप्ट जाले जाल्यार आय कॅन लूज माय मनी कित्याक हांव तितूंतल्यान सा इन्वेस्ट करता न्हू आनी हेज्या पयलीं गेलो आहाय सो यू हॅव टू ऑल्सो कीप दॅट इन मायंड कितें जावपाक शकता दीस इज द क्रिप्टोकरन्सी स्पेस दीस इज डिजिटल स्पेस आनी डिजिटला हॅकर्स एंड स्कॅमर्स देर आर लॉट ऑफ बोल्ले आनी बोतले कित्याक पयशे चड आहा न्हू आनी हॅक्स आनी फ्रॉड्स आनी तें चड जातलें न्हू आनी इट वील कंटिन्यू टू ग्रो अप तें आनी स्टॉप जावपा ना तेका लागून हिंगा हॅकिंग स्कॅम आनी फ्रॉड्स आनी चड जाता हांवें सगळें एक्सपिरियन्स केलो आहा आय मेड मनी आय ऑल्सो लॉस्ट मनी आनी हांवें जायत कितें मिस्टेक केलो आहाय सो दॅट्स वाय आय नो सो दॅट्स वाय आय डोंट रिलाय ऑन वन सिंगल एक्सचेंज WazirX हाल वचपाक शकता कुबेरू वचपाक शकता आनी कॉइन DCX वचपाक शकता कितें जावपाक शकता एलिगेशन कितें जावपाक शकता सो फंडामेंटली कितें आहा तें तेका लागून डायवर्सिफाय करून दिलें बट आय ऑल्सो डू हॅव इंटरनॅशनल एक्सचेंजीस विच आर व्हेरी सेक्युअर्ड बट ते गव्हर्मेंटा टॅक्स वचना तेजेर बट हेजेर इंडियन ऍप्सांचेर गव्हर्मेंटा टॅक्स वयता बट जाय जाल्यार तुज्यान ते भाशेन पसून कन्वर्ट करून दवरपा ते सो फॉर अ सेफर सायड आय हॅव डायवर्सिफायड इंटू डिफरंट ऑल्ट कॉइन्स म्हळ्यार तेका ऑल्टरनेटीव कॉइन म्हळ्यार बिटकॉइन सोडून rest of the cryptocurrency आमी alt coin म्हणटाय alternative coin so I have diversified my portfolio into 100 different alt coins एक आणि दोन alt coin I invest केले and tokens I have invested into 100 different alt coins and I have operating around more than 8 to 9 crypto exchanges in Indian आहे rest international and some dApps are also there ओके बट खुबश्यो ऑर्गनायझेशन्सूय आसात जी हे सगळे शिकयता ट्रेडिंग आणि हे ते सगळे शिकयता ओके सो ते कितें जेन्युइन शिकयतात सी ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे आणि इंडिव्हिज्युअल पासून बिझनेस आहे कोण कितें करपाक शकता बट मेन थिंग आहे जे ऑर्गनायझेशन ते हांवें चोयलाय ते प्रमाणे इट इज नॉट एन ऑर्गनायझेशन इट्स कंपनी आहा बट देअर मेन गोल इज नॉट टू टीच ट्रेडिंग ते शिकयताय म्हणटाय आणि आतां हांव पासून आनी हांवें सांगिलां ट्रेडर्स जायत भाशेन ट्रेडर्स आहाय स्काल्पर्स आहाय then intraday traders are swing traders are positional trader are what kind of traders you are it depends on that but inga te poish kotay te shikoitay but the main revenue main business is to make members and that organization we call network marketing jadona tu te business stop kele tengele okay product aha trading a product आहे आणि कसलो product असले जायत भाशेन product असले
दॅट डजंट मॅटर. आनी हांव सांगना जाय 1 आनी 2 आसपा न्हय, कितल्यो कंपनी आसतल्यो, ऑर्गनायझेशन जायत आसतलीं, थोडे मेडिकल प्रोडक्ट हें कोता आसतले. यू नीड टू हॅव समथींग. क्रिप्टो करन्सी म्हणून आहाय थोड्योच, जायत्यो क्रिप्टो करन्सी आपणाक एक कॉयनू आहा, जायते आहाय. बट द मेन थिंग इज दे डोंट फोकस ऑन देयर प्रोडक्ट, वॉट एवर दे आर क्लेमिंग न्हू. आम ट्रेडिंगाचें हें कोताले, ट्रेडिंगाचें सी सेबी इज सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, तेम कितें सांगलां, अकॉर्डिंग टू द सेबी 9 out of 10 traders lose money. सो ट्रेडिंग हांव कोता, बट आय डोंट रेकमेंड टू माय स्टुडंट्स. हांव शिकयता, बट मुगे ऑर्गनायझेशन ना, कळना ताका. बट जाय जाल्यार म्हज्यान ते मेंबर्स करूं जाताय, जाय जाल्यार. बट आय डोंट वॉन्ट टू डू दॅट, बिकॉज हें चड नेटवर्क मार्केटींग इज लायक कितें जाता थिंगा कॉस्ट थ्रू वर्ड ऑफ माउथ, रायट. तुगे फ्रेंडा सांगलें, इफ यू ब्रिंग देम देन यू विल गेट द कमिशन. इट्स ऑल द कमिशन बेसीस. प्रोडक्ट आसतलो, वॉट एवर द प्रोडक्ट XYZ इज, तो ट्रेडिंगा प्रोडक्ट जावं या आनी कसलो प्रोडक्ट जावं. बट द मेन फोकस इज नॉट ऑन द प्रोडक्ट, इज टू डेव्हलप or to bring more people. आनी जितू बिझनस प्रमोट करता तितू पयशे येतले. आनी मागीर ते 1 वर्स जालें म्हणटरी मागीर तेंगे आनी आहा फीज आहाय, यू हॅव टू तें काबार जायना. सो यू हॅव टू गो दॅट. एक कोण आनी कोणा बेनिफीट जाता, दोज यू हॅव जॉयन अर्ली. कोण पयलीं जॉयन जाल्ले न्हू आनी तूं लेट जॉयन जालें जाल्यार देन यू हॅव टू वर्क, यू हॅव टू ब्रिंग मोर मेंबर्स, देन ओनली यू गोना बेनिफीट. ओके, दोज टायप ऑफ ऑर्गनायझेशन आर कॉल्ड नेटवर्क मार्केटिंग, MLM म्हणटा तेका, मल्टी लेवल मार्केटिंग. ओके. Any final advice before we wind up? Yes, final advice is I've written a song recently. Okay, and that song I will share करून सोयता. Okay, it's incomplete, but it's related about cryptocurrency. Okay, so we'll get to know in brief. So crypto is a scam. Crypto is a fraud. I'm saying that. That's the song I've written because most people needs to get clear, no, what is crypto. So in simple terms, आपको podcast सुनना वाला. If you know this song, you'll get to know what crypto is. So crypto is a scam. Crypto is a fraud. Only the losers sing their sorrowful chord. In the world of crypto, gains can be fast, but quick riches are not built to last. Do your research. Be smart and aware. Guard your money with the utmost care. Stay sharp in the game. Be clever and bright. Success comes to those who invest right. Don't follow the hype. Don't rush in blind. Good investments take patience and time. Learn all you can. Keep your mind clear, and your crypto success will surely be near. Let's go. Hail crypto. That's in short. Okay, that's it. Thank you so much. तुवें इतलें सगळं इतली नॉलेज सगळी शेअर केली म्हणून थँक्यू सो मच. Thank you very much.